लोअर पोल्टर चेंडू होता आणि त्याला पाठवलेला आहे स्ट्रेट ड्राईव्हला. षटकार. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे, त्यांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी संघाच्या धावा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. स्ट्राईक ठेवायचे सुजितला आणि या चेंडूवरती मात्र या ठिकाणी संदीप चाळके या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी आहेत विकास सुर्गे आणि प्रकाश साळके या ठिकाणी उपस्थित राहिले. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्यावरती तुमचं असंच प्रेम राहो ही अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी एका बलाढ्य धावसंख्येकडे कूच करताना पाहायला मिळतो. शिवावळी संघ तब्बल 51 ऑन द बोर्ड. 2 ओव्हर 51. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो. संधी मिळवून दिलेला आहे. पायचं कॅश होणार का? ह्यूज गेलेला हा चेंडू, परंतु मी विनंती करतो की तू या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. आणि या सन्मान संदीप शेवाळे भाऊ सुजल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक या ठिकाणी यांचा सन्मान करतील. संदीप शेवाळे भाऊ यांचा या ठिकाणी सगळ्यांना विनंती फक्त ताटावू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म फक्त टाकून देऊ नका ही सगळ्यांना विनंती. बेमिसाल बॅटिंग, बेमिसाल. एज आहे अंडर 22. काय खेळतो हा, काय हल्ला चढवलाय, काय रबर बॉलचं क्रिकेट असो, टेनिस बॉलचं क्रिकेट असो, ह्या खेळाडूंनी मात्र क्रिकेटचं स्वरूपच बदललेलं आहे. पत्रावळा ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांनी पत्रावळ्यासाठी या ठिकाणी सोय केलेली आहे, त्या ठिकाणीच पत्रावळे टाकायचे सगळ्यांनी. टाकू नका. प्रकाश या सर्वांनी या ठिकाणी सन्मान होत आहे. खूप खूप धन्यवाद सुनीलजी चाळके साहेब. चाळके साहेब मात्र कमी 49 आलात तुम्ही. 49 तब्बल 49 धावा कुठलेले सुजितने एकट्याने. जबरदस्त बॅटिंग. संघासाठी एक धाव न करता, स्वतःसाठी एक धाव न करता मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आणि मोठं योगदान देण्यासाठी हा शॉट खेळला होता. एक धाव काढून अर्धशतक पूर्ण करू शकला असता, परंतु संघासाठी खेळताना अनमोल साखरे यांनी या ठिकाणी आमच्या संघासाठी केलं होतं. ऋषिकेश पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. आता स्ट्राईक वरती असेल तो संतोष शेवाळे. अंक झाले होती तब्बल 60 ऑन द बोर्ड. 60. चेंडू संतोषसाठी चेंडू आणि संतोषनी पण दाखवलेला आहे माझ्यावरती स्ट्राईक झाली तर मी पण सोडणार नाही. ह्या चेंडूवरती संतोषच्या बॅटमधून आणला षटकार. धाव संख्या 60 पार. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा झाले. 66 आतापर्यंतची ह्या टुर्नामेंट मधली सर्वाधिक धाव संख्या आहे. 66 धावा. Once again, संतोष ऑन स्ट्राईक. शॉट चेंडू संधी निर्माण करून दिलेले वैभववीर आणि चेंडू गिळला, अक्षरशः गिळला आहे चेंडू आणि कॅच आउट झालेला आहे तो संतोष. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची झालेली सांगता
धाव संख्या झाली होती 66. 67 धावांचा आव्हान असेल येळगाव संघाला. येळगाव संघाकडे सुद्धा 2 बाहुबली आहेत, प्रशांत गोडसे, अमोल पवळे. रंगतदार मॅच होणार यात काही शंका नाही. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. दीपक शेवळे, अंपायरला पाणी वगैरे पाहिजे असेल तर तिकडे एक पाण्याची बॉटल द्या, सोय करायच्या ठिकाणी. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. येळगाव टीम बॅटर्स पाठवा. 67 धावांचं आव्हान. एक महत्वपूर्ण मॅच. श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित गणेश वारकर चषक 2024 रंगारंग कार्यक्रम, भव्य आणि दिव्य सदाबहार कार्यक्रम, सदाबहार टुर्नामेंट आपल्या भेटीला. आणि आता हे स्पर्धेचं दुपारचं सत्र. सामना रंगतोय शेवाळेवाडी विरुद्ध येळगाव. शेवाळेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 66 धावांचा डोंगर उभा केला आहे. आणि येळगावचे 2 बॅट्समन प्रशांत गोडसे, अजित हिनुकले, राम हिनुकले यांच्याकडून या ठिकाणी धन्यवाद. अजित हिनुकले. येळगाव संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू, येळगाव संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. पेनल्टी लावली जाईल. काय काय ते येळगाव संघाचा एक्स्ट्रा. गोलंदाजीसाठी ऑलराऊंडर भूमिकेमध्ये सुजित शेवाळे समोर असेल प्रौढ बेळगाव प्रशांत गोडसे. 5 बॉल 67 रन्स टू विन. पहिल्या चेंडूवरती मात्र ऑफसाईडला त्यांच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लावलेला आहे बॅटचा. चेंडू गेलेला डी झोन मध्ये. 1 धावेने सुरुवात झालेली आहे. 1 धाव आलेली आहे. नेक्स्ट बॉल सुजित शेवाळे टू प्रशांत गोडसे. स्लोवर चेंडू, स्लोवर चेंडू फक्त फ्लिक केला, फक्त आरामात फ्लिक केलाय. शानदार बॉटम हँड. आणि या चेंडूवरती मात्र आक्रमण चालवलेलं आहे ते प्रशांत गोडसे यांनी. आलेला आहे या चेंडूवरती एक महत्वपूर्ण षटकार. असेच फटके खेळावे लागतील कारण 67 धावांचं आव्हान आहे. नेक्स्ट चेंडू सुजित टू प्रशांत. 7 धावा झालेले आहेत. वेग 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 आणि वेग. नियंत्रण नव्हतं. फॉलो थ्रू मध्ये सुजितचा नो बॉल आलेला आहे आणि मिळालेली एक फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मेजवानी आहे प्रशांत गोडसेसाठी. धाव संख्या झाली ती 8, 9. या चेंडूवरती मात्र हवा यायला आणि तिथे मात्र संतोष तैनात. नो बॉल होता त्यामुळे मिळालेले जीवदान
मिळतील 10 2 धावसंख्या झाली ती 11 धावसंख्या झाली ती 10 रन झाले 10 चांगल्या फॉर्म मध्ये आहे प्रशांत जबरदस्त फॉर्म मध्ये आहे सुजित पाहूया बॅटल हो जबरदस्त शॉट परंतु क्षेत्र निवडलं बी झोनचं मिळेल धाव एक धावसंख्या होईल 11 नेक्स्ट बॉल भन्नाट फॉर्म मध्ये आहे सुजित शेवाळे भन्नाट फॉर्म मध्ये आहे प्रशांत गोडसे तुल्यबळ युद्ध दोघांमध्ये मेजवानी आणि मेजवानी दिली तर येळगावकर मात्र सोडत नाहीत येळगावचा धन्यवाद जेवायचं या ठिकाणी प्रशांत गोडसेने या चेंडूवरती केला हल्ला आलेला आहे प्रशांत गोडसेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार जेवायचं कोण बाकी असेल त्यांनी स्टेजवरती यायचंय रंगतदार मुकाबला रंगतदार चेंडू शॉर्ट पिच चेंडू तेज तर्रार शॉर्ट पिच चेंडू कमबॅक स्ट्रॉंग कमबॅक बी झोन मध्ये एक धाव संख्या झाली ती 17 1 ओव्हर 18 बनले गाडी लावू नका प्लीज रघु दादा गाडी पुढे पार्किंग आहे तिकडे लावा काचा फुटतील गाडी पुढे पार्किंग मध्ये लावा 1 ओव्हर 18 22 रन पाहिजे होत्या 4 रन कमी आहेत म्हणजे ही ओव्हर 26 रनची झाली पाहिजे 67 धावांचा आव्हान आहे 1 ओव्हर 18 झालेले आहेत जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं परंतु गोलंदाज सुद्धा कमी नाही आहेत संघाचा कर्णधार संतोष शेवाळे आलेला आहे जेवायचं कोण बाकी असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधा सगळ्यांनी जेवून घ्या पहिला चेंडू स्लोवर कटर स्विंग टाकिंग संतोष शेवाळे डॉट बॉल आलेला आहे धावसंख्या कायम 18 दुसरा बॉल आणि टॉपेज लागलेला आहे परंतु प्रशांत गोडसे मात्र स्ट्राईक ठेवणार यात काही शंका नाही एक धाव घेऊन आपलं काम पूर्ण केले आहे ओंगळे धाव संख्या झाली सन्मान होत आहे स्वप्नील देवंगळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे स्वप्नील देवंगळे यांचा सन्मान अरुण शेवाळ हे करतील अरुण शेवाळ विनंती देवंगळे यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे अरुण दादा प्रशांत साठी मिस्टर परफेक्ट केलेला आहे बीट केलेला आहे परफेक्ट म्हणून आलेला आहे चेंडू एडिटर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद स्वप्नील देवंगळे साहेब या चेंडू आमच्या टीम बद्दल राहावं ही अपेक्षा धाव संख्या झाली ती 20 ऑन द बोट आता मात्र मोठे पटके खेळावेच लागते सामना जिंकायचा असेल तर पुन्हा एकदा स्लोवर स्विंग कोणताही उत्तर नाही प्रशांतकडे नेक्स्ट मॅच नेक्स्ट टॉस होणार आहे टॉस साठी यायचंय टॉस होणार आहे सुदर्शन शेवाळेवाडी वर्सेस साय शिरंदे यायचं आहे नेक्स्ट मॅच नेक्स्ट रायबरली शेवाळेवाडी वर्सेस साय शिरंदे चला स्टँड मध्ये बसलेले सर्व खेळाडू एक विनंती असेल जेवायचं बाकी असाल तर या आणि जेवणाचा आनंद घ्या फायनल ओव्हर धाव संख्या 21 अवघड समीकरण मात्र मोठे फटके पाहण्याची संधी असेल प्रेक्षकांसाठी बघूया काय होतं आधी गप्पा
पहिला चेंडू, शानदार शॉट, शानदार कॅच, शानदार कॅच. आणि सुधीर शेवाळने मात्र हा जबरदस्त कॅच घेतलेला आहे आणि प्रशांत गोरसेला मात्र पाठवलेलं आहे माघारी. सर्व संघाचा आधारस्तंभ मंगेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी तरी श्रीमंत संघाचे मंगेश दादा यांचा सत्कार श्री गणेश क्रिकेट संघाचे सुभाष शेवाळे यांनी करायचं. या श्रीमंत संघाचे आधारस्तंभ कर्णधार मंगेश दादा यांचा सत्कार होतो. एक चांगलं व्यक्तिमत्व शिवप्रेमी मंगेश दादा यांचा मान सन्मान सत्कार होतोय सुभाष शेवाळे साहेब यांच्या हस्ते. अधिक शेवाळे गोलंदाजी आक्रमणावरती या ठिकाणी थोडं लेग साईडला जायचं आहे. आपल्या सहकार्य करा थोडं. रवींद्र शेवाळे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दल. धन्यवाद धन्यवाद. साठी यायचं सुदर्शन शेवाळे संघाचं कोण आहे? या दादा. तर टॉस होते वैभव खोत यांच्या उपस्थित संपन्न होते. सहस्रंगे वर्षात सुदर्शन शेवाळवाडी. सहस्रंगे वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल पास. तयार राहायचं नेक्स्ट मॅच. डी झोन मध्ये एक रन येणार आहे. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. अर्जुन शेवाळे महाराज या पुढच्या मॅचची कॉमेंट्री करायची. चला. धन्यवाद राजू अप्पा. हार्डलक बॅडलक येळगाव टीम आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. लव स्टार होती